तुम्ही म्हणतात की दिल्लीवरून लिहून आलं किंवा लिहून आलेला निर्णय फक्त त्यांनी वाचून दाखवला. हां, तर तुम्ही म्हणतात की लिहून दिलेला निर्णय त्यांनी वाचून दाखवला फक्त. आता पूर्वी कधी अध्यक्षाला दिल्लीला जात नव्हते, पण आता जर तुम्ही बघितलं तर अध्यक्षांना दुर्दैवाने दिल्लीला जावं लागतं, चर्चा करावी लागते, राज्यात चर्चा करावी लागते आणि मग निर्णय घ्यावा लागतो. नार्वेकर साहेब एक चांगले नेते आहेत, अभ्यासू नेते आहेत, पण त्यांना जर कुणी सांगितलेला निर्णय जर बोलून दाखवावा लागत असेल तर मग अध्यक्ष या पदाला ते कुठेतरी अन्याय आहे असं माझं मत आहे. त्यांचं म्हणणं आहे की निर्णय देताना फक्त कोणाला खुश करण्यासाठी किंवा कोणाला नाराज करण्यासाठी दिलेला निर्णय नाही आहे, तर कायद्याला धरून दिलेला निर्णय. शिवसेनेच्या घटनेमध्ये असलेल्या त्रुटी किंवा त्यांच्याकडे असलेल्या कागदोपत्री त्रुटी या बघून हा निर्णय देण्यात आला असं अध्यक्षांचं म्हणणं आहे. सुप्रीम कोर्टामध्ये परत एकदा हा विषय गेल्यानंतर आणि योगायोगाने आणि जर खऱ्या अर्थाने लोकसभा इलेक्शनच्या आधीची वेळ जर सुप्रीम कोर्टाने दिली आणि निर्णय दिला तर अध्यक्ष महोदयांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टाचा निर्णय असेल असं आम्हाला वाटतं. तुम्हाला अशी खात्री आहे की असा निर्णय येऊ शकतो. मी तुम्हाला हा प्रश्न का विचारतो रोहितजी, कारण अशीच एक सुनावणी अपात्रतेबाबतची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पण चालू आहे. या केसमुळे एक प्रेसिडेंट सेट झाला, एक पायंडा पडला आहे, त्यामुळे हाच निर्णय कदाचित येऊ शकतो अशी चर्चा आहे. तुमचं काय याच्याबद्दलचं रीडिंग आहे? आता अध्यक्ष महोदयांना खरंच निर्णय अजितदादांच्या बाजूला घ्यायचा असेल तर ते घेतील सुद्धा. काय या सगळ्यांना माहिती आहे की आम्ही कोर्टात गेलो तरी आम्हाला बराच वेळ लागणार आहे. लोकसभेचं इलेक्शन होऊन जाईल. केंद्रातल्या नेत्यांना फक्त लोकसभेचे पडलेलं आहे, राजकारणाचं पडलेलं आहे. त्यामुळे लोकसभेनंतर परिस्थिती विधानसभेच्या बाबतीत फार वेगळी असेल. आम्ही अपेक्षा करतोय की आमच्या बाबतीत तरी संविधान टिकवण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय करतील. पण मग अशाच अडचणी, कारण पक्षावरती तिथे दावा केला गेला, बरीच साम्य स्थळ आहेत दोन्ही केसेसमध्ये. एक आहे पक्षावर केलेला दावा, आम्हीच पक्ष आहोत, पक्षात फूटच नाही आहेत. या सगळ्या गोष्टी खूप सिमिलर आहेत तिथे. हे कसं आहे की 2000 साली सोशल मीडिया नसताना सुद्धा आदरणीय पवार साहेबांनी जेव्हा वेगळा पक्ष काढला त्या लोकांनी आदरणीय पवार साहेबांकडे बघून आम्हाला सत्तेत आणलं. सत्तेत आल्यानंतर कोण मंत्री झाले, हेच ते मंत्री जे आता भाजपबरोबर गेलेले आहेत. त्यामुळे इलेक्शनच्या काळामध्ये सिंबल हा विषय महत्त्वाचा असला तरी कोण लीड करतंय हे महत्त्वाचं, विचार कुठला आहे हे महत्त्वाचं आहे. 2000ला सोशल मीडिया नसताना सुद्धा लोकांना लगेच कळालं की साहेबांची पार्टी कुठली. आता तर सोशल मीडिया आहे त्यामुळे टेन्शन आम्हाला काही वाटत नाही, पण आम्ही आमच्या हक्कासाठी शेवटपर्यंत लढत राहू. पण तुम्हाला ही अशी एक मी भीती म्हणणार नाही पण ही शक्यता वाटते किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला काही शंका आहे की आगामी काळात जसं चिन्ह शिवसेनेचं गेलं, नाव गेलं पक्षात, तसंच राष्ट्रवादीबाबत होऊ शकतं चिन्ह आणि पक्षाच्या नावाबद्दल? भाजपला संविधानाचं काही पडलेलं नाही. त्यामुळे ते पूर्णपणे शक्ती लावतील की निर्णय हा त्यांच्या फेवरचा, राजकीय दृष्टिकोनातून त्यांच्या फेवरचा व्हावा. त्यामुळे संविधानाला बाजूला ठेवून ते निर्णय घेऊ शकतात आणि कदाचित आमच्या बाबतीत सुद्धा तेच करण्याचा विचार नाही तर प्रयत्न ते करतील असंही आम्हाला वाटतं. तुम्हालाही शंका आहे?